नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीचा जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 1.3 मधील 4च्या पुढचे एक्झाम्पल पाहणार आहोत. यापूर्वी आपण 3 एक्झाम्पल शिकलेलो आहोत. आता इथं चौथं उदाहरण आणि त्याची इथं मी फिगर काढून घेतलेली आहे. या क्वेश्चनमध्ये काय काय केले पहा. इन फिगर सेग AP परपेंडिक्युलर BC असं क्वेश्चनमध्ये दिले. तुम्ही बघा पुस्तकं बोलून. सेग BQ परपेंडिक्युलर सेग AC प्रॅक्टिस सेट 1.3 चौथं एक्झाम्पल. पुस्तकात बघा, आकृती बघा, क्वेश्चन बघा आणि प्रूव्ह करायचं आहे. ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवल्यानंतर अजून काय दिलं, इफ AP इज इक्वल टू 7, BQ इज इक्वल टू 8, BC इज इक्वल टू 12, देन फाइंड AC. म्हणजे AC ची व्हॅल्यू सुद्धा काढायची. व अगोदर आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवूया. आता सिमिलर दाखवण्याकरता कोणत्या तरी टेस्टमध्ये बसलं पाहिजे. आपण यापूर्वी टेस्ट शिकलोय, AA टेस्ट, SAS टेस्ट आणि SSS या तीन पैकी कोणत्या तरी एका टेस्टमध्ये हे दोन ट्रायंगल बसवायचे. ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. ते रेशो घ्यायचे, त्याची व्हॅल्यू ठेवायच्या आणि आपल्याला पाहिजे ती किंमत काढता येईल. प्रथम आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवूया. इन ट्रायंगल कोणत्या ट्रायंगल ह्याच्यात CPA अँड ट्रायंगल CQB. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. आता या दोन ट्रायंगल मध्ये काय काय कॉन्ग्रुएंट आहे बघूया. आता CPA मध्ये हा राईट अँगल आहे बघा. हा CPA राईट अँगल आणि CQB याच्यात सुद्धा हा राईट अँगल आहे. म्हणजे राईट अँगलला राईट अँगल एक पेर मिळाली. अजून एक पेर मिळते का बघा. बघा CPA CQB याच्यात C हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. मग झाले दोन अँगल. दोन पेअर झाल्या की AA टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर होते. मग ते अँगल आपण लिहूया. तेच अँगल आहे पहा. अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB. बघा CPA CQB आणि दोन्ही आहेत राईट अँगल्स. बोथ आर राईट अँगल्स किंवा ईच ऑफ 90 डिग्री. त्याचं रिझन लिहायचं, ईच ऑफ 90 डिग्री म्हणजे प्रत्येकाचं माप आहे 90 अंश किंवा बोथ आर राईट अँगल्स असं लिहिलं तरी चालते. आणि दुसरा एक अँगल आहे तो C. अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C कॉमन अँगल. अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C त्याचं रिझन कॉमन अँगल. देअरफॉर ट्रायंगल यापूर्वीच्या 3 एक्झाम्पल मध्ये आपण पाहिले तसंच करायचं. ते खालची घ्यायचे आहे तसेच उतरू घ्यायचे. ट्रायंगल CPA सिमिलर अँडच्या जागी घ्यायचं फक्त सिमिलर. ट्रायंगल तोच खाली CQB आणि टेस्ट कोणती, अँगल टेस्ट म्हणजे AA टेस्ट. आता दोन ट्रायंगल सिमिलर झाले की आपण नवीपासून प्रॉपर्टी वापरतोय. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे रेशो सारखी घ्यायची. म्हणजे कोणती घेणार, CP अपॉन CQ. करस्पॉन्डन्स आपला बरोबर येतो. त्यानंतर PA अपॉन BQ इज इक्वल टू CA अपॉन CB. कशी घेतली बघा, पहिला दुसरा अपॉन पहिला दुसरा, दुसरा तिसरा, दुसरा तिसरा, पहिला तिसरा, पहिला तिसरा. म्हणजे रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. शॉर्ट मध्ये लिहिलेली करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता यांची व्हॅल्यू ठेवूया आपण. आपल्याकडे जेवढे आहेत तेवढे आपण ठेवूया. AP त्याला AP 7, इथं CP आहे. CP ची व्हॅल्यू दिली आहे का, नाही. CP तसाच ठेवूया, जे आहे ते बरोबर. CQ दिलाय का पहा कुठं, CQ सुद्धा नाही. CQ तसाच. इज इक्वल टू PA म्हणजेच AP तो किती आहे 7. BQ 8, BQ ची व्हॅल्यू 8 इज इक्वल टू CA मीन्स AC फाइंड करायचा आपल्याला. तो CA तसाच ठेवूया किंवा त्याला CA ला आपण AC लिहूया. CA म्हणजेच AC. आणि BC दिलेला आहे 12.
आता ही पेर जरी नसली तरी आपल्याला काय आवश्यकता नाही त्याची. या 4 पैकी 3 माहिती आहेत, ही चौथी आपण काढूया. एवढेच पुन्हा आपण 3 खाली उतरून घ्यायचे. हे 3 आहेत रेशो, त्यातले फक्त हे 2 खाली घेऊया. आता हे पुसतो इथली, आपल्याला एवढीच आवश्यकता आहे. हे 2 तुम्ही खाली उतरून घ्यायचे. देअरफॉर आणि आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग 8 इंटू AC इज इक्वल टू 7 इंटू 12. काय होईल पहा, 8 इंटू AC इज इक्वल टू 7 इज इक्वल टू 7 इंटू 12. आता आपली व्हॅल्यू काढायची AC ची, मल्टिप्लायचा करायचं तिकडं डिवाइड. इथं AC ठेवूया. देअरफॉर AC इज इक्वल टू 7 इंटू 12. 12 सत्ते किती होईल, 84. एकदम करतो डायरेक्टली अपॉन मल्टिप्लायचा करायचा डिवाइड. आता 84ला 8 ने भागायचं. आता बरीच मुलं इथं चुकतात. कशी चुकतात त्या अगोदर बघा. असं करतात, 8 ला भागतात, 8 एक्के 8, पुन्हा आला 4, 4 ला भाग जात नाही, पॉईंट देतात, 40 झाला आणि 8 पंचे 40. तर असं केलं की उत्तर आलं 1.5. आणि हे कसं चुकलं तर तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल. 84ला 8 ने भागले 1.5 येत नाही, तर त्याला शून्याचा भाग लावायचा विसरला तिथं. म्हणजे कसा, 8 एक्के 8, 8 एक्के 8 तो बरोबर आहे, परंतु 4 ला भाग जात नाही, मग भाग लागला शून्याचा, मग झाला 4 राहिला. मग 4 ला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, मग झाला 40. 8 पंचे 40. म्हणजे AC ची व्हॅल्यू आली पाहिजे 10.5. इथं पुन्हा बघा, शून्याचा भाग नाही लावला तरी 1.5 उत्तर येईल. मग AC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. देन फाइंड AC. AC इज इक्वल टू 10.5. हे चौथं एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. आता इथंच याच ठिकाणी आपण हा जो भाग आहे 84 भागिले 8, हाच आणखी कुठं कुठं चुकतो ते बघा. बऱ्याच वेळा मी हे उदाहरण घेतो. 420 त्याला डिवाइड करायचं आहे 4 ला. इथं सुद्धा मुले कसे करतात बघा. इथं भाग लावतात 4 एक्के 4, वरचा घेतात 20 आणि करतात 4 पंचे 20. उत्तर आलं 15. इथं सुद्धा शून्याचा भाग लावायचा विसरला. मग त्यासाठी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, 4 एक्के 4 केला, 0 वरचा काय घ्यायचा आहे, फक्त 2 घ्यायचा आहे. आणि 2 घेतल्यानंतर 2 ला भाग जात नाही, मग भाग लागला शून्याचा, मग घेतला 0 आणि मग 4 पंचे 20. असं केलं तर ते चुकत नाही. किंवा याच्या पुढे जाऊन आणखी मी मुलांना शिकवतो की चुकणारच नाही. इथं तुमचा 420 भागिले 4 आहे. मग हा जो 42 आहे तो 4चा पाडा 42 पर्यंत म्हणता येतो आपल्याला. एकदमच 4 10 40. आजपर्यंत तुम्ही लावला नसेल असा भाग कधी. हा 42 तर 4 10 40. 42 मधून 40 गेला, राहिले 2, झाला 20 आणि मग 4 पंचे 20. आलं का 105 बघा. म्हणजे शून्याचा भाग लावायचा विसरत नाही. मग तेच आत्ताच तुमचं उदाहरण होतं. 84ला कितीने भागायचं होतं, 8 ने. ते सुद्धा तुम्हाला कसं करता येईल बघा. आता 84 त्याला भागिले किती होता, 8. 84 पर्यंत 8चा पाडा 8 एक्के 8 म्हणायचंच नाही, एकदम 8 10 80 करा. बघा किती सोपं. 8 10 80. 84 मधून 80 गेले 4 आणि मग त्याच्यावर 0 घ्या. इथं पॉईंट घ्या, मग 0 घ्या. 8 पंचे 40. म्हणजे तुमचं उत्तर येईल 10.5. आता तेच तुमचं आलं होतं. 84 डिवाइड बाय 8 केलं तर आन्सर काय आलं पाहिजे, 10.5. तर तुमची AC ची व्हॅल्यू होती 84 अपॉन 8. AC ची कोण किती, 10.5. इथं काळजीपूर्वक बघा. 10वीची मुलं सुद्धा इथं चुकतात, भाग लावायला चुकतात. सगळं प्रॅक्टिस करतात, प्रॉपर्टी माहीत असतात आणि सोपं असतं. हे 3री 4थीचा भाग असतो, तिथं 0चा भाग लावायचा विसरतो. या पद्धतीनं हे एक्झाम्पल चौथं पूर्ण झालेलं आहे. यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे 5वं. त्याच्यात एक ट्रॅपेझियम दिलेला आहे PQRS आणि त्याच्यात PQ पॅरलल SR आहे. PQ पॅरलल SR आणि
AR is equal to 5AP, AS is equal to 5AQ, then prove that SR is equal to 5PQ. मग अगोदर आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायला लागतील बघा इथं. हा आहे PAQ आणि दुसरा RAS. हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवूया. इथं आपल्या लक्षात येईल या साईडला ही साईड पॅरलल आहे. मग दोन जर अशा लाईन असतील त्यांची अशी ट्रान्सव्हर्सल असेल तर हे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. मग या लाईनला ही लाईन घ्यायची पॅरलल आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. मग कोणते अँगल होतील पहा. ह्या अँगलचा हा या अँगलला इकडे हे होतील अल्टरनेट अँगल्स आणि PAQचा PAQला कॉन्ग्रुएंट होईल SAR. हे घ्यायचे व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग अँगलला हा अँगल एक पेअर, ह्या अँगलला हा अँगल दुसरी पेअर. दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर A टेस्टला हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. दोन ट्रायंगल सिमिलर झाले की करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. चौथ्या एक्झाम्पल प्रमाणेच आता दोन ट्रायंगल आपण हे सिमिलर दाखवूया. प्रूफमध्ये इन ट्रायंगल PAQ अँड ट्रायंगल PAQ ला घ्यायचा RAS असाच करस्पॉन्डन्स घ्यायचा. इन ट्रायंगल RAS P ला इकडं R आणि असा घ्यायचा. असा हा गेला तर हा असा. तेच अँगल पहिल्यांदा घेऊया. PAQ आणि RAS ही व्हर्टिकल अपोजिट अँगल होती. अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल RAS आणि त्याचा रिझल्ट यायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि दुसरी पेअर घ्यायची अल्टरनेट अँगलची. हा म्हणजे कोणता PAQ. आता ॲक्च्युली तो आहे RAQ. मग तोच PAQ असा पण घेऊ शकतो. आपण शॉर्टमध्ये लिहूया अँगल PAQ कॉन्ग्रुएंट. PAQ ला घ्यायचा कोणता PAQ नाही APQ. अँगल APQ अँगल APQ कॉन्ग्रुएंट अँगल ARS. कॉन्ग्रुएंट अँगल ARS. त्याचं रिझन याचं अल्टरनेट अँगल्स. ते पूर्ण लिहा तुम्ही अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर ट्रायंगल PAQ सिमिलर ट्रायंगल RAS. आणि याला कोणती टेस्ट AA टेस्ट. आता AA टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर झाले की आत्ताच आपण काय आणलो इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. रेशिओ सारखे घेऊया. पहिला दुसरा छेद हा पहिला दुसरा PA अपॉन RA. आता दुसरा तिसरा AQ अपॉन AS इज इक्वल टू पहिला तिसरा PQ अपॉन RS. आणि याचं रिझन काय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता दिलेल्या व्हॅल्यू आपण ठेवायचं. इथं काय दिलं AR ची व्हॅल्यू आहे 5AP आणि AS ची व्हॅल्यू आहे 5AQ. ते आपण व्हॅल्यू इथं ठेवूया. PA ची व्हॅल्यू दिली का कुठं बघा PA AP. PA ची व्हॅल्यू दिली नाही. AR दिला AR. RA म्हणजेच AR. AR ची व्हॅल्यू आपण ठेवूया 5AP. इथं AR इथं 5AP. हा वरती PA अपॉन 5 इंटू बघा AR ची व्हॅल्यू 5AP. मग AR म्हणजेच RA त्याची व्हॅल्यू काय 5AP. AP म्हणजेच PA. AP म्हणजेच PA. मग 5 इंटू आपण लिहू इथं PA इज इक्वल टू AQ दिलाय का नाही कुठे AQ दिलेला. AQ ॲज इट इज अपॉन AS. AS हे आपल्याला दिला इथे AS. AS ची व्हॅल्यू आहे 5AQ. AS खाली AS च्या जागेवर लिहायचा 5AQ मीन्स 5 इंटू AQ. 5AQ चा अर्थ 5 इंटू AQ. इथं RA चा अर्थ 5 इंटू PA इज इक्वल टू PQ अपॉन RS. हे तसंच आता हेच आपल्याला दाखवायचं आहे ना इथं. हा PQ तसाच ठेवूया आणि RS म्हणजे आपल्या SR च्या भाषेत पाहिजे तर RS म्हणजेच SR. आता इथं काय जाईल बघा या PA ला PA जाईल. PA ला गेला PA.
ह्या ए क्यूला गेला ए क्यू बघा पी ए होता वरती 5 इंटू पी ए वर इथे ए क्यू 5 इंटू ए क्यू पी एला पी ए गेला ए क्यूला ए क्यू गेला इथं राहणार 1/5 इथं सुद्धा 1/5 आणि इकडं पी क्यू अपॉन इथं काय आहे एस आर पी क्यू अपॉन एस आर तो आहे तसंच आर एस म्हणजेच आपण लिहिला एस आर आता काय राहील ते आपण इथं लिहूया काय काय राहिलं पाहिजे इथं राहिलं 1/5 इज इक्वल टू इथं सुद्धा राहिला 1/5 इज इक्वल टू काय पी क्यू अपॉन एस आर किती सोपं आहे ती एकच आपण जर पेयर घेतली हे इज इक्वल हे एवढं घेतलं तरी पुष्कळ पुढच्या स्टेपला पण तेवढंच लिहूया खाली एवढं लिहायचं आणि यांचं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं पाहिजे काय प्रूव्ह करायचं होतं देन प्रूव्ह दॅट काय एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू एस आर एक एस आर इज इक्वल टू 5 इंटू पी क्यू 5 इंटू पी क्यू 5 पी क्यू आलं का बाबा एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू काय केलं आपण पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले त्याची करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन ते रेशो तिन्हीसारखे घेतले तर दिलेली काय व्हॅल्यू होते ती तशा ठेवल्या पी एला पी ए गेला ए क्यूला ए क्यू गेला 1/5 1/5 आणि हा पुढचा रेशो घेतला यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की जे आपल्याला पाहिजे होतं ते मिळालं हे किती एक्झाम्पल झालं तुमचं 5वं एक्झाम्पल पूर्ण झालं यानंतर पाहूया 6वं एक्झाम्पल तर 6व्या एक्झाम्पलमध्ये काय दिले पहा एक ट्रॅपेझियम दिला आहे 5व्या एक्झाम्पल सारखं सेम आहे तशीच फिगर आहे एक ट्रॅपेझियम आहे ए बी सी डी आणि याच्यात पॅरल कोणते पहा ए बीला पॅरल सी डी 5व्या सारखंच आहे आणि हे त्याचे जे डायगोनल आहे ते ओ मध्ये इंटरसेक्ट होतात आणि काही व्हॅल्यू दिली आपल्याला ए बी इज इक्वल 20 डी सी 6 ओ बी आहे 15 देन फाइंड ओ डी मग 5व्या सारखंच करायचं हे दोन ट्रायंगल दाखवायचे सिमिलर आता या लाईनला हे आहे पॅरलल आणि ही त्यांची याची ट्रान्सव्हर्सल मग आता सारखंच लिहायचं मग हे कसे होतील या अँगल हा अँगल होईल अल्टरनेट अँगल याला हा होईल अपोजिट अँगल मग ए टेस्टला सिमिलर होतील ते करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रपोर्शन दाखवा त्याचे व्हॅल्यू ठेवा तुम्हाला ओडी मिळेल हे तुम्ही करू शकता तरी आपण आता पटकन पाहूया इन ट्रायंगल सी ओ डी इन ट्रायंगल COD and triangle AOB. Angle COD congruent angle AOB. There's a reason vertically opposite angles. बघा सारखंच ACOD AOB vertically opposite angles. आणि दुसरी पेयर कोणती घ्यायची या अँगल हा अँगल याचा अल्टरनेट अँगल OCD congruent angle OAB angle OCD congruent angle OAB is a reason alternate angles therefore triangle COD our similar triangle AOB आणि टेस्ट कोणती AA टेस्ट आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन मग CO अपॉन AO इज इक्वल टू OD अपॉन OB इज इक्वल टू CD अपॉन AB आणि रिझल्ट करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स कसे रेशो लिहायचे पहिला दुसरा छेद पहिला दुसरा दुसरा तिसरा छेद दुसरा तिसरा पहिला तिसरा छेद पहिला तिसरा आता दिलेल्या किमती ठेवूया CO आहे का पहा पटकन बघा CO नाही काय CO ॲज इट इज AO बी नाही AO ॲज इट इज OD फाइंड करायचं आहे OD ॲज इट इज OB आहे 15 इज इक्वल टू CD मीन्स DC तो किती आहे 6 CD 6 आणि AC का AB येतो क्वेश्चन AB इज इक्वल 20 AB का AC जरा चेक करूया कसं
इथं आपलं इथं चुकलंय बघा, सी डी अपॉन ए ओ हे बरोबर आहे, सी डी अपॉन ए ओ डी अपॉन ओ बी, आणि तर सी डी अपॉन काय लिहिलं पाहिजे, ए बी, सी डी अपॉन ए बी पाहिजे, इथे एस झाला आपला, सी डी अपॉन काय पाहिजे, ए बी, म्हणजे बरोबर आहे, ए बीची व्हॅल्यू दिली आपल्याला, ए बी आहे 20. आता झालं बघा, तिथून एकूण 6 व्हॅल्यू आहेत, त्यातल्या ह्या जोडीतल्या इथं 3 व्हॅल्यू माहिती व एक आपल्याला काढता येईल, एवढेच 2 पेअर खाली घ्यायच्या पुढच्या स्टेपला. मी आता इथं पुसतो, तुम्ही काय करायचं, ही जोडी खाली उतरून घ्यायची, आता मी खाली उतरून घेतली असं समजतो. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे कसं होईल, 20 इंटू ओ डी इज इक्वल टू 15 इंटू 6, मल्टिप्लाय ओडीचं तिकडे काय होईल, डिवाइड ओडी होईल, म्हणजे कसं होईल बघा, आता 15 × 90 एकदम करतो आता मी, ओडी इज इक्वल टू देअरफॉर ओडी इज इक्वल टू 15 इंटू 6, 15 किती होणार आहे, 90 अपॉन हा करायचा 20, मग ओडी इज इक्वल टू, हा 0ला 0 गेला, मग राहिला 9/2, 9चा निम्मा किती, 4.5, एकदा लिहितो इथे मी 9/2, देअरफॉर ओडी इज इक्वल टू येणार 4.5, 9ला 2 डिवाइड केले की 4.5, तीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, ती फाइंड व्हॅल्यू ऑफ ओडी, देअरफॉर ओडी इज इक्वल टू 4.5. हे कितवं एक्झाम्पल संपलं आपलं, 6वं. यानंतर पाहणार आहोत एक्झाम्पल क्रमांक 7.